मी सेक्रेटरी सुनील गुंतलवीस, मॉन्सिनियर एल.सी. डिसोजा मेमोरियल मेडिकल ट्रस्ट यांनी नर्गिस दत्त फाउंडेशन आणि नाना पालकर स्मृती समिती यांच्या सहकार्याने आज चर्चवर महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर चिकित्सा शिबिराचे आयोजन केलेलं आहे। या लोकांनी आम्हाला 30 महिलांचं टार्गेट दिलेलं, त्यानुसार गेल्या 14 नोव्हेंबर रोजी 30 महिलांनी त्यांचा लाभ घेतला आणि आज देखील 30 महिलांनी नावनोंदणी केलेली आहे आणि ते उपस्थित देखील राहिलेले आहेत। या दोन्ही दिवशी आम्हाला चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे। आज महिलांमध्ये स्तनाचं कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे महिलांनी आधीच त्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे आणि ही जर तपासणी केली तर त्याचे अनेक फायदे आपल्याला होणार आहेत। मुख्य फायदा म्हणजे लवकर निदान लागणार आहे। निदान लवकर लागल्यामुळे औषधोपचार करणे सोपे जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्या रोगाला आपण रोखून धरू शकतो। आणि आणखीन महत्वाचं म्हणजे जर हा प्रथम स्टेजला म्हणजे सुरुवातीचा टप्पा असल्यामुळे ह्याच्यावर औषधोपचार करणे सोपे जाणार आहे आणि या औषधाचा जो दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो तो कमी होण्याची शक्यता म्हणजे होऊ शकते। आणि महत्वाचं म्हणजे ह्या आजाराला जो वैद्यकीय खर्च असतो तो देखील कमी होऊ शकतो। आज आमच्या चर्चवर महिलांचं हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे, ह्या शिबिरासाठी आमच्या संस्थेच्या सभासदांनी आणि विशेष करून आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री डेक्लान पेन यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। तर मी सचिव या नात्याने, सेक्रेटरी या नात्याने मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।